तब्येतीला गुणकारी असे हे लाडू. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण राजगिऱ्याचे लाडू बनवून घेणार आहोत. तो राजगिरा फोडण्यापासून तर ते लाडू बनवण्यापर्यंत संपूर्ण व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. चला तर हे राजगिऱ्याचे लाडू बनवून घेऊया. लाडू बनवून घेण्यासाठी मी 1 कप एवढा राजगिरा आणलेला आहे. म्हणजे हा साधारण आपण तो फुलवला म्हणजे हा राजगिरा लाह्या असतात ह्या राजगिऱ्याच्या, या आपण फुलवायच्या असतात. पण फुलवण्यासाठी जाड तळाचं भांडं घ्यावं लागतं आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे अशा फोडून घ्यायच्या असतात. तर आता मी हे थोड्या थोड्या करून मी फोडून घेतलेल्या आहेत. म्हणजे 1 कपाचे मी जवळजवळ 4 ते 5 बॅच करून घेतलेल्या आहेत. आता प्रत्येक बॅच आपण अशीही दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर एका कपाच्या जवळजवळ 4 पट एवढं हा राजगिरा भाजून आणि हा फोडून होतो. तर आता हा आपण चाळणीवर चाळून घेणार आहोत, जेणेकरून ह्यात अजून काही फुटायचे मध्ये मध्ये राहतात. मग ते दाताखाली आपण लाडू खाल्ले की ती असं दाताखाली एकदम खराब वाटतात खाण्यासाठी. म्हणून आपण हा राजगिरा फोडलेला जो राजगिरा आहे तो मस्त चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल. आता हा चाळलेला जो राजगिरा आहे तो आता आपण वापरणार आहोत लाडू बनवून घेण्यासाठी. हा पहा चाळलेला राजगिरा आणि बाकीचा जो कचरा निघालेला आहे तो कचरा मी फेकून देणार. आता मी त्याच पॅनमध्ये किंवा त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे भाजून घेत आहे. आता शेंगदाणे थोडेसे त्याचे साल फुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर हे छान भाजलेले आहेत. मीडियम हीटवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आता हे आपण एका ताटावर काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी. ते व्यवस्थित थंड झाले पाहिजेत, नाहीतर आपल्या हाताला चटका लागेल ती साल काढायला. म्हणून ते एकदम व्यवस्थित गार व्हायला पाहिजे. तर थंड झालेले ते शेंगदाणे मी ते साली वगैरे काढून घेतलेले आहेत आणि त्याच पॅनमध्ये मी हे 2 टेबलस्पून एवढे काजू मी कापून घेतलेले आहेत आणि तेही मी रोस्ट करून घेतलेले आहेत. आता थंड झालेले जे शेंगदाणे होते त्याची साल काढून मी अशा प्रकारे खलबत्त्यात मी कुटून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता, पण मिक्सरला काय पटकन एकदम पावडर होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला पावडर करायचं नाही, तर असे खरबरीतच आपल्याला हे पाहिजे. म्हणून शक्यतो तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यात तुम्ही हे फक्त कुटून घ्या. आता त्याच भांड्यात मी गूळ घेतलेला आहे 1 कप. तर आता हे गूळ आपल्याला वितळवायचं आहे. त्यासाठी मी 1 टेबलस्पून एवढा पाणी घालून घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला गूळ वितळवण्यासाठी मदत होईल आणि पाणी घातल्यामुळे गूळ तळाला चिकटणार नाही. तर आता हे विरघळत चाललेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की गूळ छान वितळलेला आहे. आता त्यात आपण जवळजवळ 1 ते 2 टेबलस्पून आपण तूप घालूया. आता माझी क्वांटिटी खूप नाही लाडूची, म्हणून मी 1च टेबलस्पून तूप घातलेलं आहे. साजूक तूप घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही, तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही डालडासुद्धा घालून घेऊ शकता. आता हे खूप पातळ झालेलं आहे आणि त्यात आपण मगाशी कुटलेले शेंगदाणे आणि कापलेले काजू हे टाकून एकजीव करून घेऊया. आता 1 उकळी आल्याच्या नंतर आपण यात अगदी अर्धा टीस्पून वेलची पूड घालून घेणार आहोत. हिरवी वेलची पूड घालून घेणार आहोत आणि अगदी चिमूटभर मीठ आपण यात घातलेलं आहे. आता उकळी आल्याच्या नंतर आणि सगळी साहित्य घातल्याच्या नंतरच आपल्याला हा राजगिरा घालायचा आहे.
आता राजगिरा घातल्यानंतर पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस चालूच आहे, चालू गॅसवरच आपल्याला हे अगदी पटापट पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, गरम पाणी करायला ठेवायचं आहे आणि एका दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात मी तो गरम पाणी घालून घेत आहे. आणि त्या भांड्यावर किंवा ह्या मोठं जे आपण भांडं घेतलेलं आहे स्टीलचं, त्या भांड्यावर आपण राजगिराचे लाडू बनवण्यासाठी जे आपण मिश्रण केलेलं आहे ते भांडं आपण ठेवून घेणार आहोत. म्हणजे खालून त्या बुडाला हीट मिळेल आणि हे सगळं मिश्रण गरमच राहील. आणि एकदम गरम गरम असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. आता बांधण्यासाठी आपले हात थोडेसे तूप लावून घ्या किंवा मग तुम्ही पाणीसुद्धा लावून घेऊ शकता. पण शक्यतो तुम्ही तूप लावा, म्हणजे जेणेकरून ते राजगिरा आपल्या हाताला चिकटणारसुद्धा नाहीत. तर मी हा लाडू बांधून घेतलेला आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे, म्हणजे एकदम छोटे किंवा मीडियम किंवा मोठे असे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता. मी साधारण मोठेच लाडू बनवलेले आहेत आणि छान असे बनलेले आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. आता तुम्ही ड्रायफ्रूटमध्ये शेंगदाणे तर टाकलेलेच आहेत, पण त्या शेंगदाण्याच्या बरोबर मी तर काजू घातलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही बदाम घालू शकता, पिस्ते घालू शकता किंवा चारोळ्या मिळतात, त्या चारोळ्यासुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता. तुम्हाला हवं ते तुम्ही घालून घेऊ शकता. आणि एकदम तब्येतीला गुणकारी असे हे लाडू आहेत. तब्येतीला गुणकारी म्हणजे हा राजगिरा रक्तवाढीसाठी अतिशय उत्कृष्ट असा मानला जातो. त्यामुळे रोज एक लाडू खाल्ल्याने शरीरात रक्तही वाढतं आणि थोडीशी थंडीच्या दिवसात गरमी आपल्या शरीरात निर्माण होते. ही जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान व्हिडिओत. तोपर्यंत बाय.